दिवाळी फराळामधील सर्वांचा आवडता कोणता पदार्थ असेल ना, तर तो म्हणजे चकली. पण ही चकली जर आहे तेल न पिणारी मस्त अशी कुरकुरीत, खुसखुशीत, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहिली ना, तरच खरी मजा येते. आणि माझ्या या चकलीला काटे तर बघा काय जबरदस्त आले. अशीच चकली जर तुम्हालाही हवी असेल ना आणि शेवटपर्यंत चकलीचं तेल सुटू नये असं वाटत असेल, तर माझ्या या पद्धतीने वाटीचं किंवा वजनीचं कशाही पद्धतीने प्रमाण घेऊन भाजणी बनवली आणि सोबतच तळण्याकरिता खास टिप्स वापरल्या तर चकली बनवण्याची सर्वात सोपी पद्धत हीच वाटेल. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. सर्वात अगोदर आपण भाजणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी काही साहित्य काढून घेतलंय. अर्धा किलो वाटीच्या प्रमाणामध्ये 2.5 कप किंवा 2.5 वाटी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेला रेशनचा तांदूळ घेतलाय. तांदूळ नेहमी जुना आणि जाडा घ्यायचा, ज्यामुळे चकली छान अशी जाडजूड आणि आतून पोकळ बनते. सेम वाटीने 1 वाटी वजनी प्रमाणात 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली. ही धुतलेली नाहीये, स्वच्छ कशी करायची पुढे सांगते. आता घेऊयात 1 वाटी वजनी प्रमाणात 100 ग्रॅम रेग्युलर खाण्याचे म्हणजेच जाड पोहे. अर्धा वाटी वजनी प्रमाणात 100 ग्रॅम मुगाची डाळ. यामध्ये वापरलेली एकही डाळ मी धुवून घेतलेली नाहीये, याचं कारणही मी तुम्हाला पुढेच सांगते. अर्धाच वाटी वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम उडदाची डाळ घेतली. सोबतच घेऊयात अर्धा वाटी म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये 20 ग्रॅम कच्चे धणे आणि 20च ग्रॅम साबुदाणा. साबुदाण्यामुळे ना चकली पाडताना ती तुटत नाही, त्यामुळे हा आवर्जून वापरायचा. तांदूळ तर मी धुवून वाळवून घेतलेला आहे, पण डाळी कशा स्वच्छ करायच्या ते दाखवते. त्याकरिता डाळ ना एखाद्या नॅपकिनमध्ये या पद्धतीने पसरवून घ्यायची आणि ती पुसून घ्यायची. नॅपकिन हलकासा ओलसर ठेवायचा, ज्यामुळे यावरील लागलेली संपूर्ण धूळ पावडर निघून येईल आणि डाळ स्वच्छ होईल. डाळ जर तुम्ही धुतली असती ना तर ती व्यवस्थित वाळत नाही, कारण ही थोडीशी आकाराने जाड असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामध्ये जरा जास्तच असते. जर यामध्ये पाणी राहिलं तर डाळ नरम पडेल आणि चकली देखील नरम पडू शकते. सेम पद्धतीने संपूर्ण डाळी आता पटापट पुसून घेऊयात. डाळ, साबुदाणा, पोहे संपूर्ण स्वच्छ करून झाले, लगेचच भाजायला घेऊयात. त्याकरिता एक जाड आणि थोडीशी पसरट आकाराची कढाई गॅसवर ठेवली आहे. आता यामध्ये सर्वात पहिले भाजून घेऊयात तांदूळ. तर हे फार पटकन भाजतात, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे. तांदळाचा रंग बदलू द्यायचा नाहीये, मात्र हा व्यवस्थित कुरकुरीत व्हायला हवा, याची मात्र नक्की काळजी घ्या. कारण आपली चकली कुरकुरीत होण्यामागचं एकमेव कारण महत्त्वाचं असतं, ते म्हणजे आपली भाजणी कशी भाजली गेली आहे ना ते. जर ही भाजणी अतिप्रमाणात जास्त भाजली गेली तर चकली पाडताना ती तुटू शकते, सोबतच तेलातही विरघळू शकते, याची देखील काळजी घ्यायची आहे. त्यामुळे संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर ते व्यवस्थित चेकच करून घ्यायचं. तर बघा, तांदूळ भाजला गेल्यानंतर हातावर कुस्करून बघितला होता, जर असा कुस्करला जातोय यावरूनच लक्षात येतं तांदूळ व्यवस्थित भाजला गेलाय. हा आपल्याला एखाद्या कापडावरच काढून ठेवायचा आहे. यामागील कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता भाजूयात हरभऱ्याची डाळ. ही भाजायला मात्र थोडासा वेळ जास्त लागतो, पण अजिबात कंटाळा न करता सतत हलवत एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेऊयात. सेम पद्धतीने डाळीचा देखील आपल्याला जास्त रंग बदलू द्यायचा नाहीये. अगदी हलकेसे डाग पडले गेले किंवा ही डाळ थंड करून मग दाताखाली चावून बघायची. ती कुरकुरीत लागली की समजायचे डाळ व्यवस्थित भाजली गेली. सेम पद्धतीने एखाद्या कापडावर काढून घ्यायची. पण हे साहित्य कापडावर काढत असताना वेगवेगळं काढायचं, यामागचं देखील कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता सेम पद्धतीने सेम कढईमध्ये उडीद डाळ देखील भाजून घेऊयात. डाळीचा देखील जास्त रंग बदलू द्यायचा नाही. हलकासा रंग बदलला किंवा खमंग वास आला की ही देखील सेम कापडावर काढून घेऊयात, पण थोडीशी वेगळी अंतर ठेवूनच काढून घ्यायची. आता भाजूयात मूग डाळ. मूग डाळ, उडीद डाळ भाजायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदी पटकन भाजली जाते. त्यामुळे ही सतत हलवत राहायची आणि गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. डाळीला देखील हलकासा रंग बदलला गेला किंवा दाताखाली एखादी डाळ चावून बघितली, कुडकुडीत आवाज आला की समजायचं ही व्यवस्थित भाजली गेली. ही देखील कापडावर काढून घेतली. आता भाजूयात साबुदाणा. साबुदाणा मात्र आपल्याला छान असा फुलेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. जेवढा साबुदाणा छान भाजाल ना तेवढी चकली खमंग आणि खुसखुशीत होईल. हा देखील आपल्याला छान असा फुलेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे, रंग मात्र बदलू द्यायचा नाहीये. भाजून झाला की एका कापडावर काढून घेऊयात. आता पोहे भाजूयात. पोहे देखील भाजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाहीये. कढाई ऑलरेडी गरम असल्यामुळे पोहे टाकल्यानंतर लगेचच
हे जर असे आकसल्यासारखे होतात. हे व्यवस्थित आकसले गेले की समजायचंय हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेलेले आहेत. रंग मात्र बदलू द्यायचा नाहीये. आता गरम आहेत त्यामुळे याचा जास्त भुगा झाला नाही, पण थंड झाल्यानंतर कुस करून बघितलं तर अगदी छान असा भुगा व्हायला हवा इतपत हे भाजून घ्यायचे. सेम पद्धतीने हे देखील कापडावर काढून घेऊयात. आता धणे देखील भाजून घेऊयात, कारण सध्याला बरेच दिवस झाले पावसाळा सुरू आहे, तर हे धणे देखील सादळल्यासारखे होतात. त्यामुळे हे देखील भाजणं गरजेचं आहे. यासोबत मी यामध्ये जिरे देखील घालते. साधारणतः पोह्याच्या चमच्याने 3 चमचे हे जिरे घेतले असतील. वजनी प्रमाणात 8 ते 10 ग्रॅम. कारण जास्त जिरे घातले की चकलीचा रंग काळपट येतो आणि त्यासोबत थोडीशी कडसर टेस्टही येऊ शकते. अगदी हलकेसे दोनही साहित्य भाजून घ्यायचे. घरात बसलेल्या व्यक्तींना खमंग वास आला की समजून घ्यायचं हे देखील व्यवस्थित भाजून झाले. सेम पद्धतीने एखाद्या कापडावर काढून घेऊयात. आता हे साहित्य कापडावर काढण्यामागचं कारण, बऱ्याचदा पावसाळी वातावरणामुळे डाळी ज्या आहेत किंवा इतर साहित्य देखील थोडेसे दमट किंवा ओलसर झालेले असतात. हे भाजले की यातील वाफेच्या रूपामध्ये पाणी बाहेर निघतं आणि मग आपण हे जर ताटामध्ये काढलं असतं तर या साहित्यांना पुन्हा एकदा पाणी सुटल्यासारखं झालं असतं आणि मग या डाळी थोड्याशा ओलसर झाल्या असत्या, त्या कुरकुरीत झाल्या नसत्या. आता संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर एक एक डाळ चावून बघायची, दाताखाली कुडकुडीत लागायला हवी. जर एखादी डाळ नरम लागली तर ती पुन्हा एकदा जरा वेळ तुम्ही भाजून घेऊ शकता. आपली या ठिकाणी भाजणी तयार झालेली आहे. वापरलेल्या साहित्यांचं, वाटीचं आणि वजनीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता ही मी गिरणीतून दळून आणते. आपली भाजणी मी गिरणीतून दळून आणली. अगदी छान असा खमंग सुवास घरभर दरवळलाय. हे पीठ हातावर असं चोळून बघितलं तर अगदी एखादा कणा बोटावर रुतायला हवा. या पद्धतीची भाजणी आपण चक्कीतून दळून आणायची. आता यापासून चकली कशी बनवायची ते बघूयात. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला जर असं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सध्याला मी थोड्याच पिठाची चकली बनवतीये. या कपामध्ये अगदी हलके हाताने हे पीठ भरून घेते, जास्त प्रेस करून भरत नाहीये. तर सपाट 3 कप भरून मी या ठिकाणी भाजणीचं पीठ घेतलंय. शिल्लक राहिलेलं पीठ जर आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर 6 महिन्यापर्यंत आरामशीर टिकतं. याच पिठापासून आपण थालीपीठ देखील बनवू शकतो. आता आपली चकली कोणताही विकतचा मसाला न वापरता छान चवदार होण्याकरिता यामध्ये घालूया चिमूटभर हळद. हळद एकदम कमी घालायची, नाहीतर मग चकली कडक होते. 1.5 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट. अर्धा चमचा ओवा जो हातांवर क्रश करून घातलाय, यामुळे चकलीला सुवास फार छान येतो. जिरे आणि धने तर आपण अगोदरच घातलेले आहेत. आता घेऊयात 2 चमचे गच्च भरून पांढरे तीळ. पांढरे तीळ चकलीमध्ये जास्त छान दिसतात. चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून म्हणजेच पोह्याच्या चमच्याने 4 चमचे कच्चं तेल. आता घातलेलं संपूर्ण साहित्य पहिले या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेते, ज्यामुळे संपूर्ण मसाले या पिठामध्ये छान असे मिक्स होतील. जर तुम्हाला संपूर्ण पिठाची एकखटी चकली बनवायची असेल तर साधारणतः पाव वाटी म्हणजेच पाव कप तेल लागतं. बाकीचं साहित्य तुम्ही अंदाजाप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता. जर जास्त प्रमाणात तेल घातलं तर चकली तेलात गेल्यानंतर विरघळते, ही देखील टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची. आता आपण हे पीठ भिजवून घेऊयात, कारण या वेळेला मी उकड न काढता ही चकली कशी बनवायची ते दाखवते. बरेच जण उकड काढून देखील चकली बनवू शकतात. ती पद्धत मी मागील वर्षीच शेअर केली आहे. आता मी मगाशी ज्या कपाने पीठ मोजून घेतलंय ना, त्याच कपाने सुरुवातीला 1 कप भरून कोमट पाणी घेतलेलं आहे. आता हे थोडं थोडं करत टाकूयात आणि छान असं घट्टसर पीठ भिजवून घेऊयात. अतिच प्रमाणातही घट्टसर नकोय, नाहीतर मग चकली पाडताना ती तुटू शकते. पण जर हे पीठ अति प्रमाणात सैलसर झालं तर चकलीला काटे देखील पडत नाही, चकली लवकर नरम पडते. ही देखील टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे पाण्याचं प्रमाणही अचूक घ्यावं. आता हे मी तुम्हाला किती लागलंय ना ते पुढे सांगते. एकदा पीठ भिजवून घेते. तर बघा, हे पीठ अतिच प्रमाणात घट्टसर किंवा अतिच प्रमाणात सैलसर न भिजवता या पद्धतीने मौसूद भिजवण्याकरिता साधारणतः मला 1.5 ते 2 कप पाणी लागलंय. काहींचं हे प्रमाण थोडंफार कमी अधिक होऊ शकतं, कारण डाळीवर आणि तांदळावरही डिपेंड करेल. पण शक्यतो सुरुवातीला हे पीठ घट्टसर भिजवायचे, कारण आपण हे नंतर सैलसरही करून घेऊ शकतो. आता झाकून 15 मिनिटे साईडला ठेवून देऊ. 15 मिनिटांनंतर बघा, आपलं पीठ छान असं भिजलं गेलंय, पण याला ना बऱ्यापैकी क्रॅक्स जात आहे. यावरून लक्षात येतंय की आपलं पीठ जरा अतिच घट्टसर भिजवलं गेलंय. तर पुन्हा एकदा मी जर असं पाणी कोमट करून घेतलं. आता यामध्ये हात बुडवून बुडवून किंवा थोडंसं पाणी घेऊन आपण थोडीशी कणिक पुन्हा एकदा भिजवून घ्यायची.
मळून घ्यायची। यामुळे ना आपलं पीठ देखील छान मऊसूत होतं आणि चकली देखील न फसता तयार होते, कारण आपल्याला लगेचच पिठाचा अंदाज येतो। जर पीठ चुकत असेल तर पटकन त्यामध्ये सुधारणा करता येते। तर आता बघा आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित अचूक प्रमाणामध्ये भिजवलं गेलं, याला जरा देखील क्रॅक नाहीये, पण अतिच प्रमाणात मऊसूतही नाहीये। लगेच आता चकल्या पाडायला घेऊयात। त्याकरिता मी या ठिकाणी अशा पद्धतीचा चकल्याचा सोऱ्या घेतलेला आहे। जी चकलीची चाळण आहे ना, तिची खरखरीत बाजू बाहेरच्या साईडने ठेवायची। आता याला आपल्याला पहिले तेल लावून घ्यायचंय, ज्यामुळे पीठ साच्याला चिकटत नाही आणि त्यासोबत पितळी साचा आहे तर पीठ काळं देखील पडणार नाही। आता हे चकलीचं पीठ साच्यात भरत असताना आणखी एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे। पीठ भरत असताना यामध्ये जरा देखील हवा राहू द्यायची नाहीये, कारण जर साच्यामध्ये हवा भरली गेली तर चकली पाडताना ती मधूनच तुटू शकते। साचा बंद करून घेऊयात आणि थोडंसं पीठ पहिले बाहेर काढून बघूयात। तर बघा आपल्या या चकलीला काय मस्त असे काटे पडतायत, म्हणजे आपलं पीठ अगदी अचूक पद्धतीने भिजवलं गेले। लगेचच चकल्या पाडायला घेऊयात। चकली पाडताना सुरुवात मध्यभागून करायची। सुरुवातीचं टोक जरा जवळूनच थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि नंतर मस्त अशी गोल गरगरीत 3 ते 4 वेढ्यांची चकली तयार करून घ्यायची। शेवटचं टोक आतील वेढ्याला मात्र व्यवस्थित असं दाबून द्यायचं, ज्यामुळे चकली तेलात गेल्यानंतर सुटत नाही। सेम पद्धतीने एका वेळेला 5 ते 6 चकल्या पाडून घेऊयात। जास्त चकल्या एकाच वेळेला तयार करायच्या नाही, कारण वातावरणातील बदलामुळे या चकल्या लगेचच सुकायला सुरुवात होते। यामुळे आपल्याला त्या ताटावरून उचलताना शक्य होत नाही। तर बघा माझ्या या चकलीची तार किती उंचावून मी पाडतेय तरी देखील अजिबात तुटत नाहीये आणि या चकलीला काटा देखील बघा काय मस्त आलेला आहे। आता मला सवय आहे त्यामुळे मी ही चकली ताटावरच पाडून घेतली आहे। ताटावरची चकली मला उचलायला सोपी वाटते, पण जर तुम्ही नवशिके असाल तर या चकल्या तुम्ही एखाद्या कागदावर किंवा डिशवर पाडून घेऊ शकता, ज्यामुळे चकली तेलात सोडायला आणखी जास्त सोपं जाईल। तयार झालेल्या चकल्या लगेचच तळायला घेऊयात। तळताना देखील काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत। त्यापूर्वी चकली ताटावरून कशी उचलायची ते दाखवते। बघा अगदी हलक्या हाताने चकलीचे संपूर्ण वेढे बोटांवर येतील या पद्धतीने हळूवार उचलायची। काटे मोडायला नको याची मात्र काळजी घ्यायची। चकली तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि तेल देखील मध्यम गरमच असावं। आणि जर तुम्हाला शक्य असेल किंवा घरामध्ये या पद्धतीने पसरट पॅन अवेलेबल असेल तर तोच वापरा, कारण यामध्ये ना तेल फार कमी लागतं आणि एकाच वेळेला जास्त चकल्या तळून होतात। फक्त सुरुवातीचा घाणा तळत असताना मात्र थोड्याशा कमी चकल्या टाकायच्या, कारण सुरुवातीला जर जास्त चकल्या सोडल्या तर तेल एकदमच थंड होईल आणि या चकल्या तेलात विरघळतील। आता तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल, सुरुवातीला चकल्या सोडल्यानंतर यामध्ये भरपूर सारे बबल्स आलेले होते। आता ते बबल्स कमी झाल्यानंतर किंवा मला चकली थोडीशी हार्ड जाणवली त्यावेळेलाच ही मी पलटवून टाकली आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित तळून घेतली। चारही चकल्या अगदी खमंगरित्या तळलेल्या आहेत, रंग बदललाय आणि यातील बुडबुडे देखील बघा किती प्रमाणात कमी झाले आहेत। या मस्त अशा तेलावर तरंगायला लागल्या आहेत। उलटण्याने दाबल्या तरी देखील त्या पुन्हा एकदा तेलावर तरंगतायत। याच वेळेला समजायचे आपली चकली खमंग अशी तळून झाली आहे। जर चकली अर्धवट तळली गेली तर ती लवकर नरम पडते, ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे। सोबतच जर चकली तळत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी किंवा एकदमच फुल ठेवली तरी देखील चकली लवकर नरम पडते, कारण फुल ठेवली तर चकली आतून कच्ची राहते आणि एकदम कमी ठेवली तर चकली तेल जास्त पिते। तर चकली तळत असताना मी या सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि अजिबात तेल न पिणारी शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली या वर्षीच्या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा। आता सेकंड बॅच तळत असताना बघा आपल्या या तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे। त्याच वेळेला मी एका वेळेला 5 चकल्या सोडून घेतल्या, गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आणि ज्या वेळेला तेलातील बुडबुडे कमी झाले किंवा मला ही चकली थोडीशी हार्ड झाल्यासारखी जाणवली त्याच वेळेला आता ही मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेतेय। आता जोपर्यंत या चकलीमधील बुडबुडे पूर्णतः एकदम बंद होत नाही किंवा चकली छान अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत ही खमंग दोन्ही साईडने तळून घ्यायची। तर बघा सेम पद्धतीने अचूक टिप्स पद्धत वापरून भिजवलेल्या संपूर्ण पिठाच्या या चकल्या तयार करून झाल्या आहे। अगदी शेवटचा घाणाही बघा परफेक्टरित्या तयार झालाय, जराही तेलात सुटलेला नाहीये किंवा चकल्याही तेलात विरघळलेल्या नाहीयेत, अगदी परफेक्टरित्या या तयार झालेल्या आहेत। घेतलेल्या या प्रमाणामध्ये साधारणतः मध्यम साईजच्या अचूक 30 ते 35 चकल्या तयार होतात।
ज्या तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर अगदी महिनोन-महिने देखील आरामशीर टिकतील. यांना जरासुद्धा तेल सुटणार नाही. आपल्या गोल, गरगरीत, काटेरी, खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. खूपच छान दिसतायत ना? आता या डब्यामध्ये ठेवायच्या कशा ते सांगते. प्रत्येक चकली ना पहिले हातावर घेऊन बघायची. हाताला छान अशी कुरकुरीत जाणवली, कडक जाणवली तरच ती डब्यात ठेवायची. कारण आपल्याकडनं चुकून-हुकून एखादा घाणा थोडा कमी प्रमाणात तळला जातो आणि मग ती चकली लगेच नरम पडते आणि एक चकली नरम पडली की ती आपोआपच दुसऱ्याही चकल्यांना नरम पाडते. त्यामुळे या चकल्या थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवा. तयार झालेली चकली मी तोडून दाखवते. वाह! काय मस्त कुरकुरीत आवाज आलेला आहे. छान अशी खुसखुशीत आपली चकली तयार झाली आहे आणि हातांना बघा अजिबात तेल लागलेलं नाहीये. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.